एटीएस के पूर्व इंस्पेक्टर ने ऐसा कहा है कि गलत तरीके से मोहन भागवत को अरेस्ट करने का उसे आदेश दिया गया था। देखिए, ये जो 2008 का षड्यंत्र है ये सभी के सामने अब खुल चुका है और उस समय की जो सरकार है, इस सरकार ने वोट की राजनीति के लिए हिंदू टेरर और भगवा आतंकवाद ये शब्द तैयार किए थे। आपको वो समय पता होगा कि जिस समय पूरी दुनिया में बहुत बड़े पैमाने पर आतंकवादी घटनाएं हो रही थी और एक प्रकार से इस्लामिक आतंकवाद ये दुनिया में चर्चा का विषय था और उसके चलते हमको जो वोट देने वाले लोग हैं इनमें गुस्सा निर्माण न हो या उनको ये लगे कि हम बैलेंस करते हैं, इसलिए ये हिंदू आतंकवाद की पूरी थियरी तैयार की गई, लोगों को अरेस्ट किया गया और हिंदुत्ववादी और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के अधिकारी पदाधिकारी इनको टारगेट करने का ये षड्यंत्र था। लेकिन बहुत जद्दोजहद करने के बावजूद उनके खिलाफ कोई भी पुख्ता सबूत नहीं मिल पाया और कई अधिकारी ऐसे थे कि जिन अधिकारियों ने बहुत प्रेशर आने के बावजूद ये स्पष्ट रूप से कहा कि हम इतना गैर कानूनी काम नहीं कर सकते। किसी ने नहीं कहा था कि सारे मुस्लिम आतंकवादी है, किंतु बावजूद उसके तमाम हिंदुओं को आतंकवादी ठहराने का प्रयास ये कांग्रेस के माध्यम से उस समय किया गया था और उसी की कड़ी है। अब धीरे धीरे लोग बोलना शुरू करेंगे और कई गंभीर चीजें बाहर आएगी। अधिकाऱ्यानं असं म्हटलेलं आहे की खरं म्हणजे आपल्या सर्वांपुढे कालच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने जे हिंदू टेरर किंवा भगवा आतंकवाद अशा प्रकारचं नरेटिव्ह तयार केलं होतं ते पूर्णपणे बस्ट झालेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की 1990च्या दशकाच्या शेवटच्या भागात आणि साधारण 2000 मध्ये सुरुवातीच्या दशकामध्ये संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणात आतंकवादी घटना घडल्या। अमेरिकेत देखील घटना घडल्या, युरोपमध्येही घटना घडल्या, भारतात तर घडल्याच घडल्या आणि यातल्या अनेक घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत होते आणि त्यातनं एक इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचे एक नरेटिव्ह कॉइन झाला। हा काही भारताने कॉइन केला नव्हता, जगामध्ये कॉइन झाला। भारतामध्ये या नरेटिव्हचा आपल्या वोट बँकेवर विपरीत परिणाम होतोय अशा प्रकारे काँग्रेसला लक्षात आलं। खरं म्हणजे कोणीच सर्व मुसलमानांना आतंकवादी ठरवलं नव्हतं, पण तरी देखील या ठिकाणी सर्व हिंदूंना आतंकवादी ठरवण्याकरता काँग्रेस पक्षाने हे षड्यंत्र रचलं, यूपीएने षड्यंत्र रचलं आणि हिंदू आतंकवाद, हिंदू टेरर अशा प्रकारचा शब्द कॉइन करून अनेक लोकांना पकडलं आणि मग प्रयत्न सुरू केला, एक यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला। हिंदुत्ववादी संघटना आणि विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे अधिकारी किंवा विचार परिवारातील अन्य संघटनांचे पदाधिकारी हे कसे या सगळ्या भगव्या आतंकवादामध्ये सामील आहेत अशा प्रकारचं षड्यंत्र तयार करण्याचा प्रयत्न झाला, पण त्याचे दूर दूरपर्यंत कुठलेही पुरावे त्यांना मिळाले नाहीत। पुराव्या अभावीही कारवाई करा अशा प्रकारचा दबावही त्यावेळी पोलीस यंत्रणेवर होता, पण पोलीस यंत्रणेतले अनेक प्रमुख अधिकारी हे त्या दबावाला बळी पडले नाहीत
आणि म्हणून मला असं वाटतं की पुढची कारवाई होऊ शकली नाही, अन्यथा हे खूप डीप रुटेड, खोल रुतलेलं अशा प्रकारचं षडयंत्र होतं. मात्र आता त्याचा पर्दाफाश झाला आणि हळूहळू यातल्या सगळ्या घटना बाहेर येतील आणि कशा प्रकारे त्यावेळच्या देशातल्या सरकारने आणि राज्यातल्या सरकारने हिंदूंना आतंकवादी ठरवून हिंदू संघटनांना बॅन करण्याकरता, हिंदू संघटनांना संपवण्याकरता एक प्रयत्न उभा केला होता, हे यातनं लक्षात येत आहे. पृथ्वीराज चौहान ने ऐसा कहा है कि भगवा जो कलर है वो शिवाजी महाराज का है, इसे भगवा आतंकवाद न कहे, सनातनी आतंकवाद कहे. पृथ्वीराज चौहान ने ऐसा कहा है कि भगवा जो कलर है वो शिवाजी महाराज का है, तो भगवा आतंकवाद न करते हुए सनातनी आतंकवाद कहे. पृथ्वीराज चौहान ये अपने साथियों को बताए, क्योंकि वो जिस सरकार में थे, मनमोहन सिंह जी की सरकार में, जिसमें प्रधानमंत्री कार्यालय का कार्यभार वो संभालते थे, उसी सरकार ने इसको भगवा आतंकवाद करार दिया. तब याद नहीं आया ये छत्रपति शिवाजी महाराज का भगवा है? तब ये भगवा आतंकवाद, हिंदू आतंकवाद बोल रहे थे. और चाहे वो भगवा हो, चाहे वो हिंदू हो, चाहे सनातनी हो, इनमें भेद नहीं है, ये सब एक है. और ये सारे के सारे राष्ट्र प्रेमी, राष्ट्रवादी और राष्ट्रीय विचारों से प्रेरित है. महाराष्ट्रात कृषी मंत्री नवीन मिळालेले आहेत, कोकाटे यांना क्रीडा खातं मिळालेलं आहे, काय सांगाल? असं आहे की जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता. त्या संदर्भात सन्माननीय अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे, त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणेंना देण्यात आले. अजून असा बदल होऊ शकतो का? कारण शिंदे गटातल्या मंत्र्यांवर देखील नाराजी आहे. आता तरी दुसरा कुठलाही बदल या ठिकाणी होईल अशी चर्चा नाही. हिंदी में बताइए. मंत्रियों का जो एकदा सूचना दिलेल्या आहे की असं वादग्रस्त वक्तव्य करू नये भविष्याच्या काळात. हे नक्की आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेलं आहे, तिघांनी, कि हम ये खपवून घेणार नाही आणि याच्यावर कारवाई होईल. सर, जिस तरीके से कृषि मंत्री का विभाग बदला गया, तो क्या ये अन्य मंत्रियों के लिए संकेत है कि संभल जाओ? ये सभी के लिए संकेत है कि हम लोग जनता की सेवा करने के लिए आए हैं और जनता की सेवा करते समय हम क्या बोलते हैं, हम क्या करते हैं, हमारा बर्ताव कैसा है, ये सारी चीजें जनता देखती है. इसलिए उसके ऊपर अंकुश होना ही चाहिए. प्रधानमंत्री जी धनंजय मुंडे यांनी 2 वेळा तुमची भेट घेतलेली आहे. त्यांची इच्छा आहे का परत मंत्रिमंडळात येण्याची आणि काय प्रयत्न सुरू आहे? तुमची माहिती अर्धवट आहे. त्यांनी 3 वेळा माझी भेट घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या कारणाने भेट घेतलेली आहे. कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाची चर्चा ही धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही. मंत्रिमंडळाची चर्चा मी, अजितदादा आणि एकनाथराव शिंदे करतो. योगेश कदम यांनी सावलीचा परवाना केला. थँक्यू भाऊ.